आमच्याकडे माहीत झाल्याप्रमाणे ज्येष्ठ आहेत त्यांनी बरेच वेळा मर्यादा नोंद केली आहे. आपल्याला इथून आता सुरू झाल्यावर आपला एक संदीप नाईक हा पुढे असणार आहे, तो होडी घेऊन असणार आहे. आणि तो पहिलं आपल्याला इथे एक मंदिर आहे जे तिथं आपण तिथं जातो ना, एक स्वयंभू सापडलं, मला माहित झालं सापडल्याने तिथं काय केलं त्यांनी ते तिथे स्थापन केल्याचं केलं. त्याला एक 15 वर्षांनी विरोध झाला. त्याने नंतर काय केलं ते आपल्या घरातच मराठ्यांची स्थापना केली. पण कोणालाच ठाऊक नाही, त्याची पब्लिसिटी खूपच नाही. आणि योगायोगाने माणसाचा फ्लॅट विकला त्रास देतात, तो ज्या माणसाने घेतला त्या माणसाचं नाव संभाजी होतं. आणि त्याचा वाढदिवस आहे, तो रात्री तब्येत 15 मध्यरात्री 15 तारीख मेलाच झालाय. असं योगायोगाने त्यांना जेव्हा ही माहिती सांगितली त्यांना त्या आश्चर्याचा धंका बसला त्यांना. आणि आपण त्या घराला भेट देणार, त्या लिंगाचं दर्शन करून आपण परत येऊन पण गडावर जाणार. आणि शेवटी तिथं नरेश बागेचं असले कमी असेल, याच्यामध्ये कुठं पाठे थांबू नका, चालताना मागे राहू नका, कारण इथं गवरेड्यांचा पण संचार असतो. ते एवढ्या मोठ्यावर राहत नाही, त्यामध्ये पडतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही एकटे घेऊ नका, एकटे कुठे जाऊ नका, ग्रुपने जाऊया, ग्रुपने येऊया. सुखरूप जायचं, सुखरूप यायचं आहे, काही त्रास नाही. जवळ एकदम जवळचा आहे ट्रेकिंग आहे. आणि ज्यांना बिगिनर्स जे आहेत, ज्यांना ट्रेकिंग क्षेत्रात जायचं असेल त्यांच्यासाठी आता आपल्याला सुखरूप बघता येते. कुठं तर ओल्ड गोवाला जे चर्च आहे तिथं म्युझियम आहे, म्युझियम मध्ये व्यवस्थित मांडून ठेवलेली आहे. ती कधी आपण तिथे जाऊन दर्शन घेऊ शकतो, बघू शकतो. एक बारीक तुळशीच्या वृंदावाने कसा बदल दिसतं, म्हणजे मेंटेन आणि ना भितर भितर असा वडाच्या मुळात वर्क केले पाहिजे ऍक्च्युली. हा बरोबर. हा फायटिंग पाहून मागे ती अंगासच येतात. चलतात पाय. आपण सगळ्यांचा एकमेकाचा परिचय करून घेऊया. मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी निलेश नाईक, आजच्या आयोजकांच्या वतीने मी निमंत्रक त्याची भूमिका बजावतोय वर्धमान अभियानच्या माध्यमातून. वा मराठी अकादमी कोंढा प्रभागाचाही अध्यक्ष आहे. मग इतर संस्था ज्या संलग्न आहेत त्या अपरांत स्मिता वर्धमान, त्या सगळ्या संस्थांचा मी सदस्य आहे. त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. फुलावर छोट्या मुला उभं राहिला बघितलं तर तिथे एक खंदक दिसतो. ती खंदकात शेती केली आहे, शेतीच्या बरोबर बुरुज दिसत आहेत बांधलेली. आणि तिथे अनेक जुन्या मूर्त्या पडलेल्या आहेत अजून अवशेष. तिथे एक नाल्यावर एक लादी घातली, लाद्याची खाली कारगिविंग केलेलं दिसतंय अजून. आणि तिथं त्या कोट किल्ल्यात एक मस्जिद आहे, ती मस्जिद अजून वेगळी आहे, जी आदिलशहाच्या राजवटीमधली. आणि त्या मस्जिदीतनं एक भुयार होतं, ते नागा मस्जिद तिथं पर्यंत, चापा मस्जिद पर्यंत गेलंय असं सांगितलं जातं. आणि त्याच्यावर जो नाला होता, नाल्याचं बांधकाम खाली 2 वर्षापूर्वी पाडलं गेलं, जे भरभक्कम 1 मीटर चिऱ्यांचं बांधकाम होतं. आणि एशियातलं म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे आपलं आदिलशहाचं नाला बांधकाम म्हणजे जो कठडा होता, तिथून हा किल्ल्याचं सुरू होतं पाया नागझरीहून. पण ते महादेवाचं मंत्र घ्यायचं त्यातून. मग तिथं जेव्हा संभाजी राजाने यसाजी कंक यांना मारलं गेलं, म्हणजे युद्ध झालं, आणि जेव्हा कृष्णाजी कंक जेव्हा मारले गेले, तेव्हा नंतर संभाजी महाराज झाले. तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांनी जे फरमान सोडलं ते युद्ध झालं, ते कोट किल्ल्याचं होतं पहिलं कृष्णाजी कंक मिळालं. आणि कृष्णाजी कंकाच्या नंतर शिवाजी महाराजांनी कृष्णाजी कंकाच्या यसाजी कंकाच्या नातवाला म्हणजे कृष्णाजी कंकाला त्या मुलाला कृष्णाजी कंकन असं नाव ठेवलं होतं. म्हणजे वडिलांचं नाव मुलाला ठेवण्याचा इतिहास तो तिथं घडला. आणि शिवाजी महाराज त्या बारशाला स्वतः गेले होते, कारण कृष्णाजी कंक जेव्हा इथे युद्धाला होता तेव्हा त्याची बायको गरोदर होती.
आणि ते वारल्यावर तो जन्माला आला होता आणि त्याचं नाव त्याला देण्याचं शिवाजी महाराजांच्या बारशाला जाऊन त्याला नाव दिलं होतं असं इतिहासात लिखित आढळतं. असा हा कोट किल्ला होता. तो कोट किल्ला जेव्हा पाडला गेला म्हणजे युद्धात मोडला गेला पूर्णपणे आणि तो बांधणं शक्य नव्हतं आणि संभाजी महाराजांनी इथं सर्वे केला कारण ह्या किल्ल्यात कोंढा हा भागाचा होता. आदिलशहाच्या राजवटीत जेव्हा पोर्तुगीजाची राजवट उशिरा आली तर पण पोर्तुगीजांची भारतीय उशिरा घेतला त्यावेळेस. त्याच्यापूर्वी जी कर्नाटकातून जे ये जा व्हायची आपली जो सगळा व्यवहार दर्यामार्गे जो व्हायचा तो सगळा पोर्तुगीजांचा तो ह्या मार्गानंच म्हणजे देखरेख व्हायची. अन्नसाठा येणं जाणं काही ट्रान्सपोर्ट ट्रेडिंग जे सगळं होतं ते ह्या कोंड्याच्या भागाने व्हायचं. म्हणजे खांडेपार जी आहे लेणी आहेत तिथं क्रॉसिंग व्हायचं. म्हणजे त्या बाजूला कर्नाटका होता हेमाड बार्शी म्हणजे कर्नाटकाचा भाग होता तेव्हा कोंडा सुद्धा कर्नाटकाचाच भाग होता त्याच्या बघितलं म्हणजे आदिलशाच्या वेळी. मग त्याच्यानंतर तो ब्रिज झाला तिथं ते सगळं देखरेख व्हायची. मग हा किल्ला दळणवळणासाठी एक महत्वाचा घटक होता. पण संभाजीराजाने तिथं उंच टेकडी बघितली आणि ह्या टेकडीवर मर्दनगड बांधला 1683 साली. 1683 ते 1753 पर्यंत 80 वर्षीय मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला होता. जबरदस्त म्हणजे येथून सगळं देखरेख व्हायची. म्हणून नंतर पोर्तुगीजाच्या राजवटीत हा पोर्तुगीजांनी नंतर घेतला. त्याच्यानंतर अनेक राजवटी आल्या इथं. पेशव्यांच्या ताब्यात होता. पेशव्यांच्या ताब्यात याचा पुरावा अजून शिल्लक आहे. म्हणजे आधी आपल्या ओल्ड गोवा चर्चमध्ये श्री गणपतीची मूर्ती आहे तिथं शिला आहे पुरेश्वराला लावलेली ती इथं सापडली होती. ती तिथं नेऊन ठेवली आहे. ती आपण कधीही जाऊन बघू शकतो ओल्ड गोवाला. मग ते एक अवशेष तिथं शिल्लक आहेत. आणि इथून हा किल्ला माझ्याकडे चित्र होतं मोबाईलवर शेअर केलं असेल मी ते. म्हणजे इथं 1753 साली जेव्हा इथं युद्ध झालं जनाकार युद्ध झालं समोर एक सडा आहे ढवळीच्या डोंगरावर. त्या सड्यावर अजूनही तोफेचे गोळे सापडतात. तिथं 3 तोफा ठेवून इथं ह्या गडावर हल्ला झाला आणि इथं त्याच्या खाली एक मोठी विहीर होती. त्याचा साठा 12 महिने चालू असायचा. ती विहीर तोडली गेली आणि ती तोडल्यावर ती पाणी शक्य नव्हतं म्हणून मग इथं स्थलांतरित केलं झालं आणि इथं वस्ती फक्त नावापुरता किल्ला सौदीकरांच्या ताब्यात राहिला शेवटी. बरेच वर्ष सौदीकरांनी नंतर तो पोर्तुगीजांनी परत घेतला आणि पोर्तुगीजांना धोका वाटायचा कारण हाच किल्ला कोणाच्या ताब्यात गेला तर गोव्यावर ताबा मिळवण्याची ताकद होती. म्हणजे इथं गोव्याचा जो रेशनचा पुरवठा होता तो सगळा या बाजूने व्हायचा म्हणजे काही असेल तर. आणि ते बाकी भारत देशाची भारत देश वेगळा होता त्याचे संपर्क साधायचा असेल तर हा महत्वाचा घटक असेल. पोर्तुगीजांना हा धोका नको होता म्हणून त्यांनी 250 कामगार लावून 3 महिने लावून हा किल्ला मोडला. याचे चिरे बोरी ब्रिजावर नेले बोरी ब्रिज बांधण्यासाठी वापरले गेले. तिथं आर्क दिसले त्याला म्हणजे हेच चिरे वापरले आणि ह्या किल्ल्याला जे चिरे आणले होते ते जो कोट किल्ला पडला होता त्याचे अवशेष होते ते इथं खेतर वितर असे वापरून रेडे वगैरे वापरून बैलगाड्या वापरून ते इथं आणून हा किल्ला बांधला होता. म्हणजे इथं प्रवेशद्वार होतं. त्याला 3 दरवाजे होते. एक ढवळीच्या मार्गाने इथं होता एक दरवाजा एक बोरी ब्रिज पर्यंत जात होतं त्या वाटून गेलं असतं. तिथं खाली एक प्रवेशद्वार उत्तरेला होतं आणि खाली या बाजूला एक दक्षिणेला असा बरोबर. आणि इथं गेला हा कठडा आहे. तिथे कठड्याला राहण्याची वसतिगृह वगैरे पूर्वी दिसत होते म्हणजे आतमध्ये जाता येत होतं. असा एक भाग होता. म्हणजे यापूर्वी आपण बरेच वेळा गेलोय तिथं. म्हणजे तिथे एक तळी आहे वाघाची तळी म्हणून तिथं पाणी मिळायचं. आणि या बाजूला पण उत्तर हा सगळ्यात डेंजरस स्ट्रोक म्हणजे हा कठडा हा होता पूर्वेकडचा. ते सहजा इथं कुणाला शिकवार देता येत नव्हता. सोपा मार्ग म्हणजे हाच होता या उत्तरेचा. असा हा जवळ 3 महिने लागून पोर्तुगीजांनी मोडला आणि इथलं अस्तित्व नष्ट केलं. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी. पूर्वी झाडं होती बरीचशी स्वतंत्र झाल्यानंतर कापली होती किंवा झाडं कापताना ना त्या रस्ता केला होता त्यांनी. पण ह्या मोडले नाही पोर्तुगीजांनी. हो ते पोर्तुगीजांनीच मोडलं पाहिजे. सिक्युरिटी सेट झालं म्हणून. हा जय जय महादेव.
महादेव. आमच्या पेरतीची शपथ हाय तुला मायभूमीची. मरणाशी सर्वात लावून नशान तुफान बेबान नाच करू व तुझी व शिवबाच्या